सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एका पुस्तकाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे। या पुस्तकाचं नाव आहे 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव लढाईचं वास्तव। या पुस्तकाचा लेखक आहे ॲडव्होकेट रोहन माळवदकर जमादार। हा 25-26 वर्षाचा तरुण आहे। या तरुणाने या पुस्तकामध्ये काही अभद्र असं लेखन केलेलं आहे। या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाई झालेली नसून ती एक चकमक होती म्हणून। मात्र भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाईच झाली, भीमा कोरेगाव या ठिकाणी युद्धच झालं आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेशवाई नष्ट करण्यात आली। या व्यक्तीने या पुस्तकात असं लिखाण केलेलं आहे की 1818 साली मराठेशाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही साम्राज्य होतं ते नष्ट झालं। मात्र मी तुम्हाला काही सबूत देणार आहे, पुस्तकांच्या मार्फत देणार आहे आणि या पुस्तकाच्या मार्फतमध्ये 1818 ला खऱ्या अर्थाने मराठेशाहीचा अस्त झाला का, की त्याच्या पूर्वी झाला होता, की पुढेही चालू झाला, ते राज्य तसंच चालू ठेवण्यात आलं होतं का, याचा संपूर्ण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि तेही पुस्तकाच्या माध्यमातून रेफरन्स देणार आहे। भीमा कोरेगाव या ठिकाणी खरंच युद्ध झालं का, भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाई झाली का, भीमा कोरेगाव ही युद्ध लढाई नसून चकमक होती का, याचे संपूर्ण पुरावे मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। मात्र तत्पूर्वी भीमा कोरेगाव या ठिकाणी जो कोणी दुसरा बाजीराव होता, या दुसरा बाजीरावच्या संदर्भामध्ये थोडंसं तुम्ही समजून घ्या की हा दुसरा बाजीराव कोण होता म्हणून। या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास। लेखक आहे त्याचे डॉक्टर BL ग्रोवर आणि देशभरामधील जेवढे कोणी UPSCचे विद्यार्थी असतात, MPSCचे विद्यार्थी असतात, हे सगळेजण या पुस्तकाचा वाचन करत असतात, याचं चिंतन मनन करत असतात, कारण की भरपूर सारे क्वेश्चन याच पुस्तकातून पडतात। त्याच्यामुळे या पुस्तकाला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्व आहे। आपल्यापैकी बघणारे भरपूर सारे जण हे स्पर्धा परीक्षा करत असतील आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या लोकांना किंवा त्या लोकांकडे किंवा त्या मुलांकडे हे पुस्तक आहेच आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये काय काय लिहिलं आहे ते मी जरा तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी दुसरा बाजीराव कोण होता ते जरा समजून घ्या। दुसरा बाजीराव कोण होता हे याच्यामध्ये संपूर्ण लिखाण केलेलं आहे मॅपच्या आधारे। आपण 1818 कडे येणार आहोत, मात्र सुरुवातीपासून समजून घेतलं तर बरं होईल। दुसरा बाजीराव कोण होता? पेशव्यांची वंशावळ भट घराणे बाळाजी विश्वनाथ यांना 2 मुले होती, प्रथम बाजीराव आणि चिमाजी आप्पा। बाजीराव प्रथम 1720 ते 1740, त्याच्यानंतर त्यांना 2 मुले झाली, बाळाजी बाजीराव आणि रघुनाथराव। बाळाजी बाजीराव 1740 ते 1761, रघुनाथराव 1773। त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव यांना 3 मुलं झाली, विश्वासराव, माधवराव, नारायणराव। हेच ते नारायणराव आहेत जे काका मला वाचवा, जे आपण सगळीकडे वाचतो की ऐकतो, हेच आहेत ते नारायणराव। आणि त्यांचा मुलगा मग सवाई माधवराव 1774 ते 95। आता हे जे दुसरे बाजीराव आहेत हे तुमचे रघुनाथराव यांचे चिरंजीव आहेत। ह्या रघुनाथरावांना 3 मुलं होती, अमृतराव बाजीराव दुसरा आणि चिमाजी। आणि हे जे दुसरे बाजीराव आहेत ते 1796 ते 1818 पर्यंत ते त्या ठिकाणी होते आणि त्यांचे सुपुत्र नंतर धोंडोपंत, हेच धोंडोपंत नंतर नानासाहेब पेशवे म्हणून 1857च्या लढ्यामध्ये असं सांगितलं जातं ते हेच आहेत, धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे। इतिहासाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा इतिहासाच्या अभ्यासामध्ये साधारणपणे त्याचं एखादी गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर 1857चं आपण पकडू शकतो की बाबा 1857चं युद्ध का भारतीयांनी त्या ठिकाणी उठाव का केला, त्या उठावाची कारणं काय होती आणि त्याच्यानंतर भारतीयांचा त्या ठिकाणी पराभव का झाला। 1857च्या उठावाची जर कारणं आपण जर शोधायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सापडतं की बाबा दत्तक वारसा नामंजूर झाला होता, रॉयल इनफिल्ड बंदुकीचं प्रकरण आलेलं होतं आणि शेतसारा वगैरे किंवा शेतकऱ्यांचा असंतोष होता। त्याचप्रमाणे जे काही छोटे छोटे संस्थानं होते त्यांच्यावरती काही तह किंवा वेगवेगळ्या गोष्टी लादल्या होत्या आणि ते नंतर ते बंड पुकारलं आणि त्याच्यानंतर कारणं काय सांगितलं जातात की बाबा एकत्रितपणा नव्हता, ती एकमेकांशी प्रॉपर ते लोक नियोजन करू शकले नाहीत किंवा एकमेकांकडे संदेश ते पोहोचू शकले नाहीत, एकाच वेळी उठाव झाला नाही, ही अशी वेगवेगळी कारणं आहेत। तसं जर पाहिलं आपण 1818चा उठाव का 1818ची लढाई का झाली त्याची कारणं जर पाहिली तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला त्यावेळीचा जो कोणी गव्हर्नर जनरल होता त्याच्यापासून सुरुवात करावी लागेल। 1818च्या युद्धाच्या सांगतो मी तुम्हाला। 1813 ते 1823 या कालखंडापर्यंत लॉर्ड हेस्टिंग
हे गव्हर्नर जनरल म्हणून भारताचे होते. कोण होते? लॉर्ड हेस्टिंग. आणि यांच्याच काळामध्ये हे 1818चं युद्ध झालेलं आहे, लढाई झालेली आहे आणि तशा प्रकारचे दाखले आपल्याला या पुस्तकात मिळणार आहेत. आपण येणार आहोत. या लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये प्रामुख्याने काय काय घटना झाल्या ते जरा समजून घ्या. 1814 मध्ये नेपाळशी त्यांनी युद्ध केलं. पेंढारांचा यांच्याच काळामध्ये बंदोबस्त झाला. इंग्रजांना भारतामध्ये सर्वश्रेष्ठ बनायचं होतं, त्यामुळे त्यांनी शिंदे, होळकर, भोसले यांचं दमन केलं. यांच्या का दमन केलं तर त्यावेळी याच मराठेशाहीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. प्रत्येक जे कोणी ठिकाणी जे राज्य करत होते यांची एकत्रपणा किंवा सुसंवाद त्यांच्यामध्ये नव्हता. 1818चं जे काही युद्ध झालं, लढाई झालं, याचं प्रमुख कारण वसईचा तह मानला जातो. 1802 साली जो झाला होता 31 डिसेंबर 1802ला. त्याच्यानंतर शिंदेंशी जो तह झाला 1817 साली. नागपूरचे जे भोसले होते त्यांच्याशी 17 मे 1816 रोजी तह झाला होता. आणि थर्ड इंग्रज मराठा युद्ध जे 1817 ते 1818च्या कालखंडामध्ये लढलं गेलं होतं. आता याच्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला एक रेफरन्स देणार आहे की 1818 साली खरंच युद्ध झालं होतं का, की त्या ठिकाणी चकमक झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे काही राज्य होतं हे समाप्त झालं का नाही झालं हे देखील मी तुम्हाला याच्यात वाचून दाखवणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास पेज क्रमांक 132 वरची लाईन सुरू होणार आहे. याच्यामध्ये बघा वाचतोय मी. परोसजी भोसल्यांच्या मृत्यूनंतर नागपूरचा शासक बनलेल्या आप्पासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांविरुद्धात युद्ध घोषणा केली, पण सीताबर्डीच्या लढाईमध्ये तो स्वतः पराभूत झाला. यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर होळकरांना नेता राहिला नाही, तरीही यशवंतरावांची पत्नी तुळशीबाईने पेशव्यास मदत करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केली, पण उज्जैनजवळ महित्तीपूर येथे इंग्रज सैन्याने होळकरांचा पूर्ण पराभव केला. तारीख दिलेली आहे 21 डिसेंबर 1817 रोजी. कुणाचा पराभव केला? होळकरांचा. त्याच्यानंतर स्वतः पेशव्यांनी पुण्यातील इंग्रज रेसिडेन्सीवरती हल्ला करून रेसिडेन्सी जाळून इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा 5वी 6वीचे पुस्तकं वाचतो इतिहासाची, त्याच्यामध्ये आपण तैनाती फौज वाचतो, प्लासीचं युद्ध वाचतो, बक्सरचं युद्ध वाचतो आणि त्याच्यामध्ये तैनाती फौज किंवा जे काही तह झाले होते या तहच्या या ठिकाणी उल्लंघन करण्यात आलं होतं. आणि ते उल्लंघन कुणी केलं तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी. आणि ह्याची सुरुवात जर म्हणजे हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल की बाबा हे युद्ध का झालं, कशामुळे झालं, तर याची सुरुवात त्र्यंबक डेंगळे जे की बाजीराव पेशवे यांचे त्या ठिकाणातले जे कोणी मेन जे हे होते त्यांच्यामुळे या सगळ्या युद्धाला किंवा या सगळ्या लढाईला कारणीभूत ठरणारा तो व्यक्ती होता. आणि हाच व्यक्ती नंतर 1818च्या लढाईमध्ये सेनापती होता, हे मी पुढे सांगणार आहे. आता बघा, स्वतः पेशव्याने पुण्यातील इंग्रज रेसिडेन्सीवरती हल्ला करून व रेसिडेन्सी जाळून इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले, पण झालेल्या खडकीच्या लढाईत 5 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रज सैन्यांनी पेशव्याच्या सैन्याला पराभूत केले. पहिली लढाई कुठं झाली? 5 नोव्हेंबर 1817 रोजी खडकी या ठिकाणी. त्याच्यानंतर परिणामी पुणे सोडून पेशवा पुरंदरच्या किल्ल्यात निघून गेला, तेव्हा जनरल स्मिथने पुण्यावर अधिकार स्थापित केले. जनरल स्मिथने पुण्यावरती कधी अधिकार स्थापित केले त्याची तारीख पण दिलेली आहे, 17 नोव्हेंबर 1817 रोजी. पुणे इंग्रजांच्या हातात जाणे म्हणजे मराठा राज्य समाप्त होणे असेच समीकरण होते. यानंतर इंग्रजांच्या हातात सापडू नये म्हणून पेशवा बाजीराव द्वितीय याने भटकंती सुरू केली. भटकंती म्हणजे इकडे तिकडे राहणं, आश्रय घेणं, अशा प्रकारचं. कोरेगावच्या लढाईत तारीख पण दिलेली आहे या ठिकाणी 1 जानेवारी 1818. बघून घ्या, 1 जानेवारी 1818 कोरेगावची लढाई. इंग्रजांनी पुन्हा बाजीरावचा पराभव केला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1818 रोजी झालेल्या अष्टा लढाईतही बाजीरावचा पराभव झाला. म्हणजे बाजीराव दुसरा जो होता त्याचा कुठे कुठे पराभव केला? पहिला खडकीमध्ये पराभव केलाय, त्याच्यानंतर तुमचा कोरेगाव या ठिकाणी केलाय आणि 19 फेब्रुवारी 1818 रोजी आष्टा या ठिकाणी देखील लढाई झाली, यामध्ये देखील बाजीरावचा पराभव केलेला आहे.
महत्त्वाची गोष्ट हे लिखाण केलेलं आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजीरावचा एकमेव संरक्षक जो कोणी गार्ड्स असेल म्हणजे महत्त्वाचा, त्याचा मुख्य सेनापती बापू गोखले हा या लढाईमध्ये मारला गेला. परिणामी बाजीरावची भाग्याचाही निकाल लागला. आता जे कोणी या व्यक्तीने जे पुस्तक लिहिलंय याच्यामध्ये असं सांगितलंय की भीमा कोरेगावच्या लढाईमधून खऱ्या अर्थाने मराठेशाही समाप्त झाली किंवा मराठ्यांचं राज्य समाप्त झालं, तर तसं झालेलं नाहीये. याच्यामध्ये बघा, पुन्हा खालची ओळ वाचतो म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजून येईल. बाजीरावने ब्रिटिश विरोधी संघर्षाचे नेतृत्व केल्याने त्याचा नेहमीकरता निकाल लावण्याचे हेस्टिंगने ठरवले. हेस्टिंग म्हणजे कोण? त्यावेळीचा गव्हर्नर जनरल संपूर्ण भारताचा. बाजीरावचे पेशवे पद काढून घेऊन त्याला 18 लक्ष वार्षिक पेन्शन देण्यात आली. दुसरा बाजीराव जो होता याचा कायमचा निकाल लावण्याचं कुणी ठरवलं? त्यावेळेचे गव्हर्नर जनरलने. आणि 1818च्या जी कोरेगावची लढाई झाली याच्यानंतर खऱ्या अर्थाने बाजीरावचं पेशवेपद काढून घेण्यात आलेलं होतं. मराठेशाहीचा अस्त झालेला नव्हता. मराठेशाही त्याच्या अगोदरच अस्त पावली होती 1817च्या दरम्यान. कारण की त्यावेळी दुसरा बाजीरावने याने जे काही तह केलेले होते त्यांच्या मार्फतच समाप्त झालेली होती. हा फक्त त्या ठिकाणी नामधारी पेशवा म्हणून होता. आणि हे पेशवेपद खऱ्या अर्थाने भीमा कोरेगावच्या ठिकाणी जी काही लढाई झाली या युद्धाच्या नंतर पेशव्याचं दुसरा बाजीराव जो होता याचं पेशवेपद काढून घेण्यात आलेलं आहे. आणि त्याला वार्षिक 18 लक्ष म्हणजे 18 लाख रुपये त्याला वार्षिक पेन्शन देऊन उत्तर भारतातील कानपूर जवळ बिट्टूर येथे त्याची रवानगी करण्यात आली. साताऱ्याचे छत्रपती छोटे राज्य कायम ठेवून ते शिवाजीचा वंशज प्रतापसिंहला दिले गेले. उरलेला प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आला. म्हणजे बघा, ब्रिटिशांनी 1818 साली 3 ठिकाणी या पेशव्याचा पराभव केलेला आहे. पहिला तुमचा खडकीच्या ठिकाणी, दुसरा तुमचा खडकीच्या नंतर कोरेगाव आणि तिसरं तुमचं आष्टा या ठिकाणी. एवढं सगळं करून देखील ब्रिटिशांनी त्या पेशव्याचं पेशवेपद काढून घेतलं, मात्र त्याला मारलं नाही. त्याला वार्षिक 18 लक्ष रुपये वार्षिक पेन्शन देऊन त्याला कानपूरला पाठवलं. आणि जे ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणजे त्या भीमा कोरेगावचं वास्तव, त्याच्यात असं सांगितलं की तिथं मराठेशाही समाप्त झाली. म्हणून मराठेशाही अस्त झाली नव्हती, कारण की ब्रिटिशांनी इथं सरळ सरळ लिहिलेलं आहे, साताऱ्याचे छत्रपतींचे छोटे राज्य कायम ठेवून ते शिवाजीचे वंशज प्रतापसिंह यांना देण्यात आले. बघा, याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की कुठेही मराठेशाहीचा अस्त झालेला नाही. मराठेशाहीचं जे काही राज्य होतं ते कायम ठेवून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज होते प्रतापसिंह राजे यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये 1839ला याच प्रतापसिंह राजे यांना हटवून आप्पासाहेब यांना त्या ठिकाणचा राजा घोषित करण्यात आला. या पुस्तकाच्या आधारे जर आपण बघितलं तर या लढाईचं म्हणजे खऱ्या अर्थाने पेशवाईचं पराभव का झाला, त्याच्यामध्ये कारणे काय होती, उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केलं, हे सगळं तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. मात्र तत्पूर्वी आपण विकिपीडियावरती जर जाऊन भीमा कोरेगावची लढाई किंवा भीमा कोरेगाव जर टाकलं तर त्याच्यात काय लिहून येतं ते जरा वाचून घ्या किंवा समजून घ्या. भीमा कोरेगावचं जर नाव टाकलं तुम्ही विकिपीडियावरती तर त्याच्यावरती माहिती येते. दिनांक 1 जानेवारी 1818, स्थान कोरेगाव भीमा, पुणे जिल्हा महाराष्ट्र. लढाई अनिर्णित, प्रादेशिक बदल, इंग्रज तुकडीचा यशस्वी बचाव, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस मराठा साम्राज्य. सेनापती कोण होते? ब्रिटिशांच्या बाजूने होते कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॅटन. तर पेशव्याच्या बाजूला होते पेशवा बाजीराव दुसरा, बापू गोखले, मी आता नाव घेतलं त्यांचं. त्यांच्यानंतर आप्पा देसाई आणि त्र्यंबक डेंगळे. हा जो त्र्यंबक डेंगळे आहे याच्यामुळेच खऱ्या अर्थाने कोरेगावची लढाई झालेली होती. या त्र्यंबक डेंगळेचे आणि बडोद्याच्या राजांनी या त्र्यंबक डेंगळेला मागितलं होतं की याने काहीतरी, ते पुस्तकात तुम्हाला सगळं मिळेलच जेव्हा, कारण की आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, आपल्याला सध्याला तरी 1818 वरतीच बोलायचं आहे. सैन्यबळ 1834, 500 पायदळ, 300 घोडदळ आणि 24 तोफा उडवणारे गोलंदाज. तर पेशव्यांच्या बाजूला किती जण होते?
28,000 याच्यात लिहिलेलं आहे. या गुगलवरती जर तुम्ही विकिपीडिया केलं तर त्याच्यात लिहिलेलं आहे 28,000. त्याच्यापैकी 20,000 घोडदळ होतं, 8,000 पायदळ होतं. जवळजवळ 28,000 सैनिकांनी लढाईत भाग घेतला. नेतृत्व 2 तोफखाना प्रमुख. हे सगळं झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी जेव्हा 1818 मध्ये 1 जानेवारी 1818 साली कोरेगाव या ठिकाणी जेव्हा लढाई ती जिंकली, या लढाईच्या नंतर कोरेगावच्या ठिकाणी एक भव्य दिव्य असा स्तंभ उभा केला. त्याला विजय स्तंभ नाव दिलं, जयस्तंभ नाव दिलं, जो की 75 फुटाचा होता. जर त्या ठिकाणी जर चकमक झालेली असती, चकमक ही छोटी असते, तर चकमकीचं रूपांतर 75 फुटामध्ये केलं असतं का? कधीच केलं नसतं. कारण की या लढाईच्या नंतर खऱ्या अर्थाने ब्रिटिश सरकारने देशभरातील भरपूर साऱ्या प्रदेशावरती आपला कब्जा केलेला होता. आणि ही सगळ्यात शेवटची लढाई म्हणू शकतो की या लढाईच्या नंतर आपला भारतभरातील मोठ्या अशा प्रदेशावरती राज्य कायम झालेलं आहे. म्हणून ब्रिटिशांनी त्या ठिकाणी 75 फुटाचा स्तंभ उभा केला. आणि त्या 75 फुटावरती काय लिहिलं ते इंग्लिशमध्ये आहे, ते वाचून दाखवतो. वन ऑफ द ट्रायम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. वन ऑफ द ट्रायम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशांनी पृथ्वीच्या भागापैकी सगळ्यात उच्च असं विजय प्राप्त केलेलं स्थान ब्रिटिश सैनिकांनी या पृथ्वीच्या भूतलापैकी एक स्थान जे विजय केलेलं आहे त्याचा अर्थ त्यांनी किंवा तसं त्या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. ब्रिटिशांनी फक्त एवढंच केलं नाही, तर ब्रिटिशांनी त्या लढाईमध्ये जे कोणी मारले गेले, जे कोणी जखमी झाले, या सगळ्यांची त्या ठिकाणी नावं लिहिण्यात आलेली आहे. याच्यापैकी तुम्ही बघा तर महार सैनिकांची साधारणपणे 20 महार सैनिक आणि 5 अधिकारी शहीद झालेल्या महारांची नावे त्यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आली. आणि त्यांची महार सैनिकांची नावं देखील लिहिलेली आहेत त्या सगळ्या स्तंभावरती. आता सध्याला काय होतं आहे की 1 जानेवारीला आपण त्या कोरेगावला जातो, तेव्हा त्या कोरेगावचा जो काही स्तंभ असतो या स्तंभाला फुलांनी सजवलेलं जातं. याच्या व्यतिरिक्त आपली लोक अधूनमधून कधी जात असतात, मात्र 1818च्या नंतर 2018च्या नंतर त्या ठिकाणी पोलिसांचा एवढा बंदोबस्त आहे की तुम्ही नंतरच्या काळामध्ये गेलं तर तुम्हाला तिथं जायला एंट्री देत नाही, आतमध्ये जाऊ देत नाही. गेटच्या बाहेरूनच बघा, अभिवादन करा आणि निघून जावा. खऱ्या अर्थाने त्या स्तंभावरती जे काही नावं लिहिलेली आहेत हे त्याच्यावरती फुलांनी झाकले जातात, म्हणून आपल्या लोकांना ते वाचता येत नाहीत किंवा वाचण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते दिसत नाही. फुलांची त्या ठिकाणी सजावट करा, ते करणं गरजेचं आहे, मात्र त्यांची नावं जी लिहिलेली आहेत त्या स्तंभावरती ती दिसणं गरजेचं आहे आणि लोकांनी ती वाचणं देखील गरजेचं आहे. याच्यामध्ये महार सैनिक कोण कोण शहीद झाले त्यांची नावं लिहिलेली आहेत. गोपनाक, मोठेनाक, शमनाक, यशनाक, भागनाक, हरनाक, अबनाक, काननाक, गगनाक, बालनाक, बालनाक, घोडनाक, रूपनाक, लखनाक, बिटनाक, रामनाक, बटीनाक, धननाक, राजनाक, गणनाक, बापनाक, बपनाक, रैनाक, जाननाक, सजनाक, यसनाक, गणनाक, धर्मनाक, देवनाक, अनाक, गोपालनाक, बालनाक, हरनाक, हरिनाक, जेटनाक, दिनाक, गणनाक, लखनाक. या लढाईत महारांचे नेतृत्व करणाऱ्यांची नावे 3 जण त्यांचं नेतृत्व करत होते. त्यांची नावे आहेत रतननाक, जननाक आणि भाकनाक. हे 3 जण त्यांचं नेतृत्व करत होते. तर जखमी झालेल्या महार सैनिकांची नावे आहेत जननाक, हरिनाक, भिकनाक, रतननाक आणि धननाक. मित्रांनो, आपण सगळ्यांनी जर याचा जर नीट अभ्यास केला, वाचन केलं किंवा वेगवेगळी पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला खऱ्या अर्थाने भीमा कोरेगावची ही लढाई काय होती, भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये कोणी नेतृत्व केलं, समोरच्या ठिकाणी किती सैन्य होतं आणि ही लढाई का करण्यात आली, कशासाठी करण्यात आली, त्याची कारणं, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सैन्याने खऱ्या अर्थाने भारतावरती जेव्हा एक अधिकारशाही जेव्हा प्राप्त केली त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारतीयांची मुस्कटदाबी केली का की चांगल्या रीतीने काम करून दाखवलं. तर ब्रिटिशांनी जेव्हा राज्य स्थापन केलं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात अगोदर 1818 साली समजा ही भीमा कोरेगावचं लढाई झाली, त्याच्यानंतर त्यांनी 1827 साली सतीप्रथा बंद केलेली आहे. सतीप्रथा ही आपण सगळ्यांनी वाचलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे सतीप्रथा म्हणजे काय असते. त्याच्यानंतर बालहत्या, नरबळी बंदी केली, शासकीय सेवेतील भेदभाव त्यांनी समाप्त केला, वर्तमानपत्रांच्या बाबत त्यांनी उदार धोरण अवलंबलं. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये त्या काळी देखील ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लिखाण केलं जायचं. ब्रिटिश सरकार जर अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्यावरती देखील लिखाण केलं जायचं आणि त्यामुळे वर्तमानपत्राबाबत उदार धोरण
त्यांनी आखलेलं होतं. शिक्षणामध्ये त्यांनी सुधारणा केल्या, आर्थिक सुधारणा केल्या, न्यायालयीन सुधारणा केल्या, रेल्वे, टपाल, त्याचप्रमाणे IPC ज्याला इंडियन पिनल कोड जे आता सध्याला पण चालू आहे, म्हणजे IPCच्या या नियमानुसार हे केलं ते केलं, एवढी शिक्षा एवढा दंड, हेच ते IPC त्या काळामध्ये निर्माण केलेले आहे 1857च्या युद्धाच्या नंतर. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य तर केलंच, मात्र ब्रिटिशांनी भरपूर सारी चांगली कामं देखील केलेली आहेत की ज्याने संपूर्ण भारतभरातील आपल्या नागरिकांचं त्याच्यामधून बऱ्यापैकी जीवनमान उंचावलं किंवा उंचावण्याची शक्यता त्या काळी निर्माण झाली होती. 1857च्या युद्धाच्या नंतर ब्रिटिश ज्या काही कंपन्या होत्या यांच्याकडे राज्य होतं आणि 1857च्या लढाईच्या नंतर हे राज्य ब्रिटिशच्या राणीच्या ताब्यात गेलं आणि राणीच्या ताब्यात गेल्याच्या नंतर ते 1947 पर्यंत चालत आलं. आणि त्याच्यामुळे भीमा कोरेगाव या ठिकाणी चकमक नाही तर भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाईच झाली आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी युद्धच झालं आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी मराठेशाहीचा अस्त नाही झाला तर पेशवाईचं पेशवेपद काढून घेण्यात आलेलं आहे. 1818च्या नंतर खऱ्या अर्थाने पेशव्यांचं पेशवेपद काढून घेतलं. त्याच्यामुळे हे जे मनुवादी आहेत, हे जे जातीवादी लोक आहेत, जे संख्येने कमी आहेत मात्र यांच्याकडे पूर्वीपासून शिक्षण, आर्थिक सगळेच गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि यामुळे ह्या लोकांनी भरमसाठ अशी काही पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत आणि आताही त्याच प्रकारची पुस्तकं लिहून ठेवत आहेत ती लोक. आणि ह्यांना मराठेशाहीशी काही घेणं देणं नाही, मराठा साम्राज्याशी काही घेणं देणं नाही. यांना फक्त आणि फक्त घेणं देणं आहे ते म्हणजे 1818च्या याच कोरेगावच्या लढाईनंतर पेशवाईचं पेशवेपद काढून घेतलं आणि हेच दुखणं त्यांचं भले मोठं लागलेलं आहे. त्याचप्रमाणे एक इंग्लिश पुस्तकाचं मी तुम्हाला नाव सांगतो. हे जर इंग्लिश पुस्तक जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये महार सैनिकांनी केलेली लढाई, कोरेगाव या ठिकाणाचं महत्त्व हे तुम्हाला सगळं काही त्या ठिकाणी समजून येईल. त्या पुस्तकाचं नाव सांगतो मी तुम्हाला. त्या पुस्तकाचं नाव आहे, साधारणपणे हे पुस्तक 1825 साली छापण्यात आलेलं आहे. 1818 साली युद्ध झालं आणि 1825 साली ब्रिटिश सैनिकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात हे सध्याला पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, मात्र त्याची PDF वगैरे आपल्याला भेटते किंवा आपण गुगलवरती जाऊन ऑनलाईन ते वाचू शकतो. या पुस्तकाचं नाव आहे पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया ड्युरिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मर्क्युरियस ऑफ हास्टिंग 1813 ते 1823. म्हणजे 1813 ते 1823च्या कालखंडामध्ये जे काही झालं या सगळ्यांचं जसेच्या तसं या पुस्तकात लिखाण केलेलं आहे आणि हे पुस्तक ब्रिटिश सरकारने लिहिलेलं आहे. आणि याच ब्रिटिश सरकारच्या पुस्तकामध्ये कोरेगावची लढाई, आष्टाची लढाई, मराठा साम्राज्य, पेशवाई याच्या बाबत संपूर्ण असं विस्तारित लिखाण केलेलं आहे. महार सैनिकांचं कोरेगावच्या लढाईमधील काय योगदान होतं, महार सैनिक किती होते, ब्रिटिश सरकारचं किती सैन्य होतं, पेशव्यांचं किती सैन्य होतं, हे सगळं या पुस्तकात लिखाण केलेलं आहे. कोरेगाव या ठिकाणी खऱ्या अर्थाने चकमक नसून कोरेगाव या ठिकाणी युद्धच झालं होतं, लढाईच झाली होती आणि त्याच्यामुळेच गेल्या कितीतरी वर्षापासून कोरेगाव या ठिकाणी लाखो माणसं, 10-10, 15-15 लाख माणसं त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढा मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो. ते काही चकमक झाली यासाठी नाही तर युद्ध होऊन पेशवाईंचा पराभव केला याचसाठी त्या ठिकाणी अभिवादनाला येते.